श्री स्वामी समर्थ। आजचा व्हिडिओ स्पेशली अबाव 50 to 70पर्यंत लोकांसाठी आहे। समस्या खूप असतात, पण तरी आनंदी जीवनाची गुरुकिल्ली काय असते तर नेहमी हसत राहा। हसलं की चेहऱ्यावर एक आकर्षण पण येतं आणि आपल्याला समाधान वाटतं। तुम्ही म्हणाल ताई तुम्ही काय बोलताय? हो, हसत राहा, नेहमी हसत राहा। समोरच्याला जर आपण हसरा चेहरा दाखवला तर त्या एनर्जी त्याच्याकडनं पण आपल्याला येतात आणि तो पण हसतो। त्याच्यावर पण जर खूप समस्या असेल तर तो 1 मिनिट विसरतो, ती व्यक्ती विसरते आणि नेहमी आनंदित राहते। बघा, मोठी मुलं होतात, नोकरीला लागतात, बरीचशी मुलं बाहेर सेटल होतात। सतोदित किंवा कायम त्यांचा विचार न करता आपला विचार करा। आपलं कार्य संपलेलं आहे, आपण शिकवलेलं आहे, लग्न करून दिलेलं आहे, त्यांना मुलं बाळ पण झालेली आहे। त्यांना सतत सल्ले जर आपण देत राहिलो तर ती पण मुलं कंटाळवाणी होतात आणि त्यांना वाटतं नको हा सल्ला आणि नको हे काही। आणि म्हणून आपला रिस्पेक्ट आपल्या हातात ठेवायला पाहिजे, आपलं स्वतंत्र अस्तित्व ठेवा। जरी एका शहरात तुम्ही एकत्र राहत असाल आणि जर तुमच्याकडे 2 घरं असतील तर आपण वेगळं राहा, मुलासुनामध्ये राहू नका। कारण हे जनरेशन वेगळं आहे, त्यांच्या सवयी वेगळ्या आहे, आपल्या सवयी वेगळ्या आहे। आणि सारखं आपण पण आपल्या जीवनात खूप परिश्रम घेतलेले आहे, जॉब केलेला आहे, खटाटोपी केलेला आहे आणि हा काळ जो असतो रिटायरमेंट नंतरचा काळ, हा आपल्याला एकमेकांच्या दोघांमध्येच हा घालवायचा आहे। त्याच्यामुळे सुखदुःखाचं समाधान यावेळेस मिळत असतं। अशा वेळेला जुने फोटो काढा, ते बघा, खळखळून हसा। कधी घरीच पार्टी करू शकता, तुम्ही कॅन्डल लावून पण पार्टी करू शकता। आनंद हा आपल्याच घरात आहे। खूपदा जर आपल्याला बोलवणं असेल बाहेरचं तर तुम्ही जाऊ शकता, पण त्यांच्या घरी गेल्यावर पण त्यांना सल्ले देऊ नका। कुणाला हे सल्ले आवडत नाही। प्रत्येकाला खूप समज आलेली आहे, कारण यूट्यूब आहे, चॅनल आहे, टी व्ही आहे आणि बघा आता परत कोविड येऊ बघतो आहे। त्याच्यामुळे आपलं संरक्षण आपण करा। खूप हॉस्पिटलाइजला न जाता घरातल्या घरात काढे करा। काढे एकदम सिंपल करायचे, गरम पाणी करायचं आहे, मंजुळा घाला, त्यात ओवा घाला आणि ते पाणी प्राशन करा आणि धूम धूम धुमावती स्वाहा स्वाहा, धूम धूम धुमावती स्वाहा स्वाहा हा मंत्र एका ग्लासभर पाण्यात म्हणायचा आणि ते पाणी आपल्या माठात घाला किंवा पिण्याच्या पाण्यात यूज करू शकता किंवा माठावर पण करू शकता। माठावर स्वस्तिक काढा, मुलं अजिबातच ऐकत नाही। अशा वेळेला श्रवणबाळ हा मंत्र चॅन्ट करायचा असतो ग्लासभर पाण्यात। बघा तुमची मुलं तुम्हाला ऐकायला लागतील। आणि खूप जर काही घरातल्या सुना पण खूप प्रचंड वादळ निर्माण करतात, त्यांचं एक काम असतं, म्हणजे सर्व मुली तशा नसतात पण काही स्त्रिया असतात, त्या जर मोठी जाऊ असेल तर तिला वाटतं की नाही माझ्या मनाप्रमाणेच सर्व झालं पाहिजे आणि ती घरावर स्वतःचा म्हणजे बडेजावपणा दाखवण्यासाठी बाकीच्या लोकांवर कारवाया करत असते किंवा कटू कारस्थानं रचत असते। पण हे बघा, कर्माचा लेखाजोखा लिहिलेलं आहे बरं का। चंद्रगुप्ताची तुमच्याकडे मायन्यूट नजर आहे। तुम्हाला वाटत असेल तुम्हाला कोणी बघत नाही, पण हे खोटं आहे। चंद्रगुप्त प्रत्येक क्षणाची, प्रत्येक मिनिटाची नोंद करत आहे। त्याच्यामुळे कर्माला भ्या, कर्माचा हिशोब एक ना एक दिवस होणार आहे। आणि म्हणतात ना की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात। जर तुम्ही असे कटू कारस्थानं करत असाल एखाद्या स्त्रीबद्दल किंवा घराच्या व्यक्तीबद्दल तर निश्चितपणे वरच्याची छडी दिसून येत नाही, पण अशी पडते पायावर की तुम्हाला उठता देखील येत नाही। त्याच्यामुळे कर्म हे चांगलं करा। या जिभेनी, ज्या जिभेवर सरस्वती विराजमान असते, ज्या जिभेनी लक्ष्मी आपण मागतो आणि आपल्याला लक्ष्मी प्राप्त होते, अशा स्त्रियांचा, घरच्या लोकांचा आदर करा। दरवेळेला डॉमिनेटच केलं पाहिजे असं नव्हे बरं का। लक्षात ठेवा, आज तुम्ही वरचढ आहात, आज तुम्हाला पोझिशन मिळालेली आहे किंवा नवरा मोठ्या पोझिशनला असल्यावर बायांना खूप गर्व येतो। मी असे खूप घराणे पाहिलेले आहे आणि खूप मोठमोठ्या स्त्रियांना घरात कुचंबना होते आणि हे स्त्रियेकडनं होते। आत्ताचीच बातमी आपण बघितलेली आहे, स्त्रियांचाच कसा घात करतात ते। त्याच्यामुळे हे सर्व स्टॉप करा आणि सौख्याने राहा, प्रेमाने राहा। कटू कारस्थानं प्लीज थांबवा, नाही तर कर्माची छडी असे पडेल ना की अश्रू पुसायला पण कोणी राहणार नाही। त्याच्यामुळे वरच्याला भ्या। वरचा करता करविता परमेश्वर आहे। परमेश्वर प्रत्येकाला चांगल्याला चांगलं देत असतो बरं का। तुम्हाला वाटेल की
याला अपयश मिळालं आहे, पण जे खरं असतं ना ते कधीच अपयशी होत नाही. सत्याची बाजू कधी पण सच्चीच राहते आणि त्याला परमेश्वर भरभरून देत असतो. पण तुमचं मागच्या जन्मीचं प्रारब्ध आहे म्हणून तुम्ही हा गेम करताय आणि तुम्हाला वाटतं कोणी बघत नाही. हुशार हे सर्व असतात हो, बोलायला पण सर्वांना येतं. पण बघा, हे कारस्थानं थांबवा. यामुळे खूप स्त्रिया सुसाईड करतात आहे. खूप म्हणजे मनाची खूप घालमेल होते आणि खूप त्रास होतो. बोलताना शब्द जपून वापरा. बघा, शब्द हे तीक्ष्ण तलवारीपेक्षा पण भारी असतात आणि ते छातीमध्ये जाऊन रुततात आणि बऱ्याचशा स्त्रिया मनातल्या मनात रडत असतात आणि त्याचे प्रतिसाद तुमच्या जीवनावर होत असतात. तुम्हाला लक्षात येत नाही आहे हे काय सुरू आहे, पण हा कर्माचा लेखाजोखा असतो. आणि म्हणून या जिभेनी चांगलं बोला, चांगले विचार आणा. जरी आपल्याशी कोणी वाईट वागलं असेल, रिस्पेक्ट, मानपान हा खूप प्रचंड आहे, खूप इगो मनात भरलेला आहे, पण तो थांबवा. आणि बघा, मानपान हा थोड्या वेळाकरता असतो. आपल्याला दरवेळेला चांगलंच म्हटलं पाहिजे असं नव्हे. आपण केलं आहे कष्ट, केलं आहे कोणाचं काम, पण दरवेळेला असं नाही होत ना की आपल्याला ती व्यक्ती चांगलंच म्हणेल. काही गोष्टी समजून घ्या. काही वेळा लोकांना पण छोटा असेल ना तरी पण त्याला रिस्पेक्ट द्यायला शिका. बघा, छोटीशी मुंगी आहे पण तिचं काम किती महत्त्वाचं आहे. छोटीशी मधुमक्षी आहे पण प्रत्येक फुलामधला मधुकण वेचत असते आणि केवढं मोठं मोहोळ तयार करते आणि त्याचा रस किती सुंदर येतो. म्हणजे आपण मधुमक्षीला म्हणू नाही शकत नाही तू छोटीशी आहे. ती छोटी आहे कारण तिला ईश्वराने तसंच दिलेलं आहे. आज तुम्ही वर्चस्व असेल, तुमचं पद असेल, पण याचा अर्थ असा नव्हे की तुम्ही दुसऱ्याला नेहमीच खालचं दाखवाल. आणि दुसरं म्हणजे विचार करताना चांगला विचार करा, समोरच्यांचं भलं होईल म्हणा. बघा, ते बोट तुमच्याकडे येतं आणि रिफ्लेक्शन ऑफ लॉ खूप मोठा रोल प्ले करतो. तुमच्या मुलांचं इतकं भलं होईल की लोक बघत राहतील. लोक म्हणतील एवढं चांगलं, इतकं ईश्वर कसं दिलं आम्हाला. आमच्या स्वामींनी भरभरून दिलेलं आहे. माझे स्वामी माझ्या पाठीशी नेहमीच उभे असतात आणि जरी खूप पैसा नसला तरी खूप मी समाधानी आहे. माझ्यासारखी श्रीमंत बाई कुणीच नसेल, कारण माझे महाराज माझ्या पाठीशी आहे. पैसा हा नगण्य आहे, याला कवडी मोल आहे, पण माणसाला मानसिक समाधान आणि माणसं जोडण्याची कला ज्या व्यक्तीमध्ये आहे तो माणूस जगातला सर्वात श्रीमंत आहे. झालेली सेवा मी माझ्या गुरुचरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.